बड़ी खबर नागपुर से आ रही है, जहां साइबर पुलिस ने डिजिटल ठगों के छक्के छुड़ा दिए हैं। अगर आप भी इंटरनेट और मोबाइल बैंकिंग का इस्तेमाल करते हैं तो यह खबर आपके लिए एक बड़ी राहत भी है और एक कड़क चेतावनी भी। नागपुर शहर के साइबर पुलिस थाने ने तत्परता दिखाते हुए 3 अलग अलग साइबर अपराधों के शिकार हुए नागरिकों को उनकी डूबी हुई रकम, जो कुल 29,04,000 रुपए है, वापस दिलाने में सफलता हासिल की है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार ठगों ने एक नागरिक को सीबीआई और ईडी के नाम पर डराया, उन्हें बताया कि उनके नाम पर वारंट जारी हुआ है और उन्हें डिजिटल अरेस्ट कर लिया गया है। इस डर का फायदा उठाकर पीड़ितों से 16,50,000 रुपए ऐंठ लिए गए, लेकिन पुलिस ने तकनीकी जांच के जरिए उन खातों को फ्रीज करवाया और कोर्ट के आदेश के बाद पूरी रकम पीड़ित को वापस दिला दी। दूसरे मामले में शेयर ट्रेडिंग के नाम पर ज्यादा मुनाफे का लालच देकर एक व्यक्ति से 10,95,000 रुपए की ठगी की गई। उन्हें एक फर्जी ऐप डाउनलोड कराया गया। यहाँ भी साइबर पुलिस ने तुरंत कार्रवाई की और ठगी की गई पाई वापस दिलाई। वहीं तीसरा मामला, एक अन्य पीड़ित को यूनियन बैंक का फर्जी एपी की फाइल भेजकर उनके खाते से 1,59,000 रुपए उड़ा लिए गए थे। पुलिस ने तत्परता दिखाते हुए यह पैसा भी रिकवर कर लिया गया है। इस पूरी कार्रवाई को नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल और सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी के मार्गदर्शन में साइबर सेल की टीम ने अंजाम दिया है। सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर यांनी आमच्याकडे 3 वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। याच्यामध्ये जे 3 बळीत जे व्यक्ती होते यांचे वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 30 लाख रुपये यांचे गेलेले होते। तर याच्यामध्ये जसं आमच्याकडे तक्रार जशी प्राप्त झाली, तर माझे जे टीममधील माझ्यासोबत बसलेले माझे अधिकारी आणि अंमलदार आहेत, तर असं आम्ही पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल, जॉइंट सीपी श्री रेड्डी सर, ॲडिशनल सीपी क्राइम वसंत परदेशी सर, डीसीपी लोहित मतानी सर आणि एसीपी शेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ तक्रार नोंद करून आणि विनाविलंब आणि कौशल्यपूर्ण अशा प्रकारे आम्ही तपास करून अल्पावधीतच यांचे हे सर्व रक्कम आम्ही यांना मिळवून दिलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पण आम्ही कमीत कमी वेळेमध्ये आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून बँकांसोबत पाठपुरावा करून ही रक्कम ह्यांना आम्हाला मिळवून देण्यामध्ये यश आलेलं आहे। तर याच्यामध्ये हे सगळे जे बळीत आहेत आणि जे नागरिक आहेत शहरातले, यांना आम्ही असे आवाहनही करतो सायबर पोलीस नागपूर शहर यांच्या वतीने की अशा प्रकारे जर तुमच्यासोबत जर काही सायबर फ्रॉड झालेला आहे तर घाबरून न जाता आपण लवकरात लवकर अल्पावधीत जवळचे पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा किंवा आपण 1930 या क्रमांकावर आपण आपली तक्रार ऑनलाईन देखील तात्काळ नोंदवू शकता। याच्यामध्ये 3 विविध घटनांमध्ये एका घटनेमध्ये त्यांच्यासोबत डिजिटल अरेस्टचा प्रकार झाला होता। त्यांना त्या व्हिडिओ कॉलद्वारे की आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेले आहे, आपले जे नातेवाईक आहेत यांना यांच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलेले आहे आणि तिथे त्यांना अरेस्ट केलेलं आहे। त्यांना जवळजवळ 2 दिवस डिजिटल अरेस्ट खाली एका घरामध्ये त्यांना कैद ठेवून त्यांच्याकडून 16.5 लाख रुपये त्यांनी हडप केलेले होते। तर नंतर जेव्हा त्यांना हा प्रकार त्यांना समजला की त्यांची फसवणूक झालेली आहे, तसं ते तात्काळ आमच्या सायबर पोलीस स्टेशन येथे त्यांनी संपर्क साधला आणि माझे सहकारी PSI केतकी जगताप मॅडम, त्यांचे आणि पराग आणि त्यांचे आशिष खोपे असे ह्या टीमने याच्यामध्ये अतिशय खूप मेहनत केली आणि लवकरात लवकर आपण कमी वेळेमध्ये आपण याच्यामध्ये हे रक्कम यांना मिळवून देण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे।